मन मंदिरा गजर भक्तीचा. एक दिवस तिने सांगितलं जरा बाजारात जाऊन ह्या एवढ्या एवढ्या वस्तू घेऊन या. अगं म्हणला मी बाजारात गेलो, मी एकटा गेलो, मी जर हरवलो तर. मी हरवलो तर. जाऊ दे, तिने कपाळावर हात मारून घेतला. कसा का होईना कुंकवाला तरी देणी आहे, असू द्या म्हणले, कसा का होईना. पण असं आहे, ठीक आहे, आपण कुठेतरी कुजत पडलो होतो, हिच्यामुळे चांगल्या घरात राहतोय, जेवाय खायची चिंता नाही, कपड्याला जाऊ द्या, असू द्या, काहीतरी प्लस मायनस असतंच. पण त्या दिवशी हातावर खाली कोण नव्हतं, बरंही तिला नव्हतं. जरा म्हणली एवढी घेऊन यावं. हा म्हणलं मी हरवलो तर. तू माझ्याबरोबर चल. ते म्हणलं हे बघा मला तर खरंच बरं वाटत नाही, नाही तर मी आले असते. हरवलं तर बघ म्हणले असं करा, मी तुमच्या पायाला दोरा बांधते. आणि इथे मांडीला त्यांनी दोरा बांधला. हां, सगळं दोऱ्याकडे बघायचं. दोऱ्याकडे बघितलं मी तुम्हाला कळेल मी हरवलं नाही म्हणून. झालं, मग तो रस्त्याने निघाला. निघाल्यावर त्यांनी रस्त्यात थांबवून असं वर धोतर करून बघावं. हाय हाय. मग झालं ते बरंच बाजार फिरलं, त्या वस्तू जमा केल्या. एवढ्यात काय झालं, आता तो दोरा तिथला खाली सरकला, चालून चालून ढिला झाला, ते सरकलं खाली. आणि झालं की ते बघितलं नाही, ते ओरडू लागला, मी हरवलो, मी हरवलो, मी हरवलो. हां, तसं सुख म्हणतंय मला, सुख सापडलं सापडलं. अरे गेलं होतं कुठे, मी हरवलो, मी हरवलो, ओरडू लागला. आला का लक्षात? आणि मग सगळी आजूबाजूला माणसं जमली. अहो तुम्ही असं काय करताय? म्हटला मी हरवलं. मग दुसरा म्हणला कसं काय, काय हरवला? म्हणला माझ्या बायकोनी काळा दोरा बांधला होता आणि ती म्हणली त्याच्याकडे बघितलं म्हणजे तुम्ही हरवलं नाही. मग त्यांनी बघितलं तर खाली होता वर. ते म्हणलं मोठाचा ओळखला, ते चटकन वर केला. कुठे हरवला? म्हटला बरं झालं सापडलो. तुम्ही त्याला हसू नका. पुढचं सांगू का, तुमची आमची अवस्था अशीच आहे. संतांच्या ओवीचा दोरा सापडतो म्हणून आपण सापडलो, नाही तो कशाची आवरल्यावर माणसं. काय त्याला हसायची गरज काय? तुमची ना आमची अवस्था हे काय का काय? भरल्या बाजारात हरवलेलं जावत काय, कोणीतरी भेटला, तो वर बरोबर सरकवला, तो बघतो म्हटला सापडलो 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 सापडलो. मग घरी बायकोला गेला, म्हणला काय तुला सांगू, मी हरवलो तो सापडलो. बरं झालं. ती म्हणले मला एक 5 रुपये दे, पुढची कथा आणखीन. मग बाजारात गेला, त्याने एवढे पेढे घेतले आणि सगळ्या दुकानात नमस्कार, मी सापडलो बरं का, नमस्कार, मी सापडलो बरं का, नमस्कार. माणसं म्हणली पहिल्यापेक्षा बिघडलं. मगाशी हरवलं म्हणत होता, आता सापडलं म्हणतोय, पहिल्यापेक्षा बिघडलं. तसं दुःखरूप आहे हे म्हणणं चुकीचं आहे, तसं सुखरूप आहे हे म्हणणंही हे दोन्हीही फोल आहे. तसं अज्ञान म्हणणं हेही फोल आहे, ज्ञान म्हणणं हेही फोल आहे. म्हणून सुख म्हणणं हेही फोल आहे, दुःख म्हणणं हेही फोल आहे, चिद म्हणणं हेही फोल आहे, जड म्हणणं हेही फोल आहे, असद म्हणणं हेही फोल आहे, सद म्हणणं हेही फोल आहे. सद असदाच्या पलीकडे जित्तीत वस्तू ज्ञान मात्र. काय म्हणतात, काय आहे? ज्ञान मात्र. म्हणून आरशात पाहिल्यानंतर मी तिथे आलो. आरशात पाहिल्यावर बायकोला म्हटलं काय मी सुंदर आहे ग? ती म्हणली पहिल्यापासूनच आहे. काय आरशात पाहिल्यानंतर आपण सुंदर होतो का? नाही. आरशात, हे उलट सांगू का जरा, आरशात पाहिल्यानंतर सुंदर होतो नाही, कुठे दोष असेल ते दिसतो. काय मग बायका जरा पावडर बिवडर लावतात, नीटनेटकं करतात. काय अगदी चेहरा घामजेला झाला आहे बाहेर जाताना करतात. आपण काय बघतो, कुठे वाढली वेळली आहे का? बाहेर जायचं उगीच वाढली आहे बरं का, जरा नीटनेटकं चेहरा. हां नीट
एरवी काय आहे ते आहेच ना. आरशात बघितलं नाही तर आहे ते आहेच आहे. आरसा न पाहता मुख स्वय सन्मुख विन्मुख तेवी नसो आणि सुखा सुख सुख जिजे. तेव्हा त्याला सुख नाही असुख नाही, आहे ते सुखरूप आहे. सर्व सिद्धांताच्या उदरी सांडोनी निद सूर्या आपुल्या हातात सूर्य आपणची जाऊ. काय सुंदर लिहितात बघा. जे निजस्वरूप आहे त्याचं वर्णन निरनिराळ्याने निरनिराळ्या पद्धतीने केलं. हे बघा शेवटी काय आहे, ज्याचा जसा अँगल तसं दृष्टी. कुणी माया म्हणतो, कुणी अमकं म्हणतो, तुम्ही कोण म्हणतं, ज्याची त्याची जशी दृष्टी असेल. आत्मवस्तू शेवटी कशी आहे तशी आहेच. सर्व सिद्धांच्या उजरिया सांडोनिया निध सूर्या आपुल्या हाता चोर. अहो ती आपल्या हातूनच आपल्याला चोरून राहिली आहे. याच्याकरता एक बोलता बोलता मला ओवी आठवली. ज्ञानेश्वरी 14व्या अध्यायाची गुरुस्तुती आहे. जे आपण पे चोरी की पुढिलांची दृष्टी चोरी जे. हा दृष्टी बंद निपजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरी. आपल्या ठिकाणीच आपण पे चोरून राहिलेली सत्ता आहे. इथे तसंच आहे ना, आपल्या ठिकाणी इथून तिथून नखोणी केशवरी तोच आहे. पण इथे असून सुद्धा चोरून राहिल्या कारणाने तुम्हाला मरेतोपर्यंत वाटत नाही की तो आहे. कसा राहिला इथे आहे ना, चोरून राहिला आहे ना. हो, नास्तिकसुद्धा म्हणतात त्याच्या आधाराने देव नाही. बोलण्याची शक्ती कोणाची? त्याची. वाणी कोणाची? त्याची. बोलोय तो कोण? तो. हा म्हणतोय काय देव नाही. मी म्हटलं हा असं का करतोय? मला म्हणला नाही का म्हणतोय? म्हटलं हा सत्य असं आहे, चोरून राहतोय. याला जाणावेही लागते पकडायला. धरीला याला संतच लागत आहेत. संत त्याला बरोबर पकडून आणतात, बाकीच्याला तो कोणाला सापडत नाही. हागे बाई कोणाशी काय आवरेना, यशोदे बाळ तुझा ताना कुठवर सोसू धिंगाणा. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाणे गे. हा तुझा इतका खट्याळ आहे, सगळ्यात चोरून राहायला जवळ आहे, पण कोणाला कधी वाटत नाही आहे म्हणून. की पुढिलांची दृष्टी चोरीची दृष्टी बंद. ही पंजाबी विद्या आहे ना जादू ठेवण्याची. ते काय करतात? फक्त दृष्टी बंद करतात, दुसरं काही करत नाहीत, काही करतच नाहीत. चाल 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 काली कलकत्ते वाली ब्रह्म की काली उलटे हाथ बजाए टाली चाल चाल. चाल 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 चाल. आपण अशी येण्यासारखं बघत असतो. काय काली कलकत्तेवाली ब्रह्म की काली उलटे हाथ बजाए टाली. क्या बात है मालूम ही नहीं. नजर बंद. तसं सत्तेने तुमची नजर बंद केली आहे, त्यामुळे सत्ता असून दिसत नाही. मग गुरु गारोडी आला धावनी. असा गारुडी आला. आल्याबरोबर ते म्हणले आता तुला मी उलटा डाव करतो. उलटा डाव केल्यावर ते गप्प बसलं. असं संतांनी दाखवलं. म्हणून संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीमध्ये श्रीपती आकलन होतो, नाही तर हा असा चोरून राहिलेला आहे. पुढिलांची दृष्टी चोरीजे दृष्टी बंद निपजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरी. ते असा डाव करत होते. आम्ही लहानपणी बघितला. ते एक गाई ठेवलेली होती, तिच्यावर असं कवर घातलेलं होतं. मग ते पोरगा असं इकडून गेल्यासारखं जायचं आणि तोंडातून बाहेर पडल्यासारखं दाखवायचं. आम्ही अशी बघत बसायचो. मोठं झाल्यावर कळलं की हे कधी शक्य नाही कोणाच्या बाला सुद्धा. पण त्यावेळेला आम्हाला खरं वाटलं ना. मग आम्हाला सांगितलं हो ही नजरबंदी आहे, ह्याच्यात खरं खोटं काही नाही, ही जादू आहे. म्हणून जगातले किती जादूगार मोठे आहेत मला माहिती नाही, पण हा जगातला मोठ्यातला मोठा जादूगार आहे. एवढा मोठा जादूगार की त्यांनी अशी जादू करून टाकलेली आहे तुम्हाला. हो माफ करा मला,
देवाला जाता, देवाची पूजा करता, पण 100% आहे असं कधीच वाटत नाही. खोटं बोलायचं नाही. काय देवाला, हे बघा, देवाला का जाता? भीतीपोटी जाता, याने वाईट करू नये म्हणून. हां, काय देवाला जाता म्हणजे काय श्रद्धेने जाता असं काय नाही. हे बघा गंमत बघा, देवापुढे उभं राहतात. आता आमच्या गिरगावामध्ये आमच्या पुढे मारुतीचं देऊळ आहे. असं आम्ही जातो येतो काहीतरी, आता काही प्रसंग कमी येतो, पण देवा जाताना एखादा उभा राहतो. पूर्वी माझे काळाराम मंदिरला प्रवचन असायचे. तिथे उभा राहिलो, तो उभा राहिला असा कमी, तर हात धरला. म्हटलं बा मारतो, हात का धरला? म्हटलं एकदाच पाप करून घेणं, रोज थोबाडीत का मारून घेतोयस? हा, अरे रोजच्या रोज थोबाडीत मार म्हणजे काय? म्हणजे हे ठरलेलं कित्ता आहे तुझा, इथून खाली उतरलं की पाप करायचं आणि दुसऱ्या दिवशी असं करायचं की पाप सुटलं. नाही म्हणलं, मला तरी कुठे आहे, सगळे असं असं करतात म्हणून मी करतो. मी म्हटलं मूर्खा, आयुष्य गाल सुजेल मारून मारून, दुसऱ्याचे तरी मार, आनंद तरी भेटेल. स्वतःच्या काम मारून घेतोयस. हा, उगीच स्वतःच्या थोबाडीत मारून घेतो, स्वतःच्या काम मारतोस, मार ना, आनंद तरी भेटेल. इथे तुझे मारून तुलाच लागतंय. लक्षात घे, हे असंच आहे. आगविया चोरिया काय लिहिले बघा, आपुल्या हातात चोरी आपणची. आपल्या ठिकाणीच आपण चोरून राहिलोय. मन मंदिरा गजर भक्तीचा.